नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ज्यामध्ये स्वागत आहे. महावितरण विभागामध्ये आता 6,500 पदांची पदभरती निघालेली आहे. ही सेंट्रल लेवलची जॉब असणार आहे, त्यामुळे इथे सर्वजणच अप्लाय करू शकता. येथे क्लर्क आणि सुपरवायझरची पोस्ट असणार आहे. यामध्ये लागताच तुम्हाला 35,000 पासून ते 1,12,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत PWD म्हणजेच पब्लिक वर्क डिपार्टमेंट अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलवर जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहा. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. बघा ही जाहिरात बिजली विभाग म्हणजेच महावितरण अंतर्गत काढली गेलेली आहे. यामध्ये 6,500 प्लस वेकेन्सी रिक्त असणार आहेत. यामध्ये क्लर्क आणि सुपरवायझर या पदाकरता बघा कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार. जनरल करता 2800 जागा रिक्त आहेत, ओबीसी करता 1700, SC करता 1200 आणि ST करता येथे 800 जागा रिक्त असणार. अशा मिळून 6,500 पदांची पदभरती असणार. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला फक्त सुपरवायझर या पदाकरता पदवी असणे आवश्यक असणार आणि क्लर्क या पदाकरता 12वी पास असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एज लिमिट ही तुमची मिनिमम 18 वर्ष असणार आणि मॅक्झिमम 35 वर्ष असणे आवश्यक असणार. येथे SC, ST, OBC आणि EWS आणि PWD यांच्याकरता एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे 35,000 पासून ते 1,12,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार. हा तुमचा पे लेवल 7 असणार आहे. त्यानंतर बघा आता ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. जनरल OBC करता 500 रुपये, SC, ST, PWD कास्ट करता इथे 250 रुपये ही तुमची ॲप्लिकेशन फी लागणार आहे. त्यानंतर बघा आता तुमचं एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे. तुमची इथे ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ती पण कम्प्युटर बेस्ड. त्यानंतर तुम्हाला येथे जो टायमिंग असणार आहे तुमचा टेस्ट सोडवण्याचा 2 तासाचा असणार आहे आणि तुम्हाला MCQs टाईप क्वेश्चन विचारले जाणार आहेत. हे तुमचे मार्क 300 असणार आहेत आणि इथे निगेटिव्ह मार्किंग असणार ती पण 0.25 ने. बघा आता कोणकोणते सब्जेक्ट असणार. जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 100 मार्काकरता असणार आहे. रिझनिंगचे 40 प्रश्न 80 मार्काकरता. त्यानंतर तुमचा जॉब आहे त्या रिलेटेड तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार 60 मार्काकरता आणि इंग्लिश हिंदीचे तुमच्या लँग्वेजचे 30 प्रश्न 60 मार्काकरता असणार. असे मिळून 250 मार्कांची तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. जर तुम्ही कास्टमध्ये जाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं आणि तुमचं जे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर बघा हे नोटिफिकेशन रिलीज केलं आहे 23 फेब्रुवारी 2026ला. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट 4 मार्च 2026 असणार आहे. तर जी ॲप्लिकेशन लास्ट डेट असणार आहे ती 5 एप्रिल 2026 असणार आहे. तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते मेमध्ये येणार आहे. जी तुमची एक्झाम आहे ती जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते. मित्रांनो, जे कोणी पुण्या बसले पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल.